महाविकास आघाडीच्या काळात ठाकरे युती तोडून भाजपसोबत जाण्यास तयार होते। मंत्री दीपक केसरकरांचा दावा, तर हा दावा हास्यास्पद असल्याचं परब यांचं प्रत्युत्तर। दिवाळी आधी धमाका, शरद पवार गटातले नेते महायुतीत येणार, शंभूराज देसाईंचा दावा, तर ठाकरे गटाकडूनही पलटवार। तुमची सडलेली भेळपुरी झाली, ठाकरे समाजवादी युतीवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांचं उत्तर। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं, शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा। पुस्तक न वाचताच माझ्यावर आरोप, हे पुस्तक फक्त येरवडा संदर्भात नाही, मीरा बोरवणकर यांचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण। समृद्धी महामार्गावर खासगी बस चालकाचा प्रताप, बस चालवताना मोबाईलवर सिनेमा पाहतानाचा व्हिडिओ व्हायरल। चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला, गर्डर कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित। भिडेवाड्याबाबतचा सुप्रीम कोर्टातला खटला महानगरपालिकेनं जिंकला, स्मारकाचा मार्ग मोकळा झाला, तातडीनं काम सुरू करणार असल्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। आणि क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आल्याबद्दल रिलायन्स उद्योग समूहाच्या फाउंडर आणि चेअरपर्सन नीता अंबानी यांनी व्यक्त केला आनंद, आयओसीचेही मानले आभार।